नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती जीके. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन आहे 25 मार्च, 27 मार्च, 28 मार्च, 29 मार्च. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले ते कोणत्या वर्षी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष झाले होते? तर ऑप्शन आहे 2017, 2018, 2015, 2019. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 2017मध्ये ते रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष झाले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वे ऑफ इंडियाची संस्था कुठे आहे? सर्वे ऑफ इंडियाची संस्था कुठे आहे? तर ऑप्शन आहे डेहराडून, लखानी, कानपूर यापैकी नाही. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए डेहराडून. सर्वे ऑफ इंडियाची संस्था ही डेहराडूनमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले जागतिक महायुद्ध किती वर्षे चालले? पहिले जागतिक महायुद्ध किती वर्षे चालले? तर ऑप्शन आहे 4, 8 वेळा, 7 वेळा, 9 वेळा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 4 वेळा. पहिले जागतिक महायुद्ध हे 4 वर्षे चाललेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता आहे? तर ऑप्शन आहे वीरचक्र, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 पद्मभूषण. भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान हा पद्मभूषण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पोलो हा खेळ किती खेळाडू असतात? पोलो या खेळात किती खेळाडू असतात? तर ऑप्शन आहे 5, 4, 11, 13. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, 4. पोलो या खेळात 4 खेळाडू असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, गांधी सागर योजना कोणत्या राज्यात आहे? गांधी सागर योजना कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 मध्य प्रदेश. गांधी सागर योजना ही मध्य प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड रिपन यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 लॉर्ड डलहौसी. विधवा पुनर्विवाहाचा मान्यता देणारा कायदा हा लॉर्ड डलहौसी यांनी केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केली? विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केली? तर ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, महर्षी धोंडो केशव कर्वे, पेरियार रामस्वामी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 महर्षी धोंडो कर्वे यांनी विधवाच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम स्थापन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, एनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केलेली आहे? तर ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, भगतसिंग. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 लोकमान्य टिळक. एनी बेझंट यांनी लोकमान्य टिळक यांच्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केली? तर ऑप्शन आहे सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, सिप्ला या फायझर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 भारत बायोटेक यांनी कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे, भारत बायोटेक. नेक्स्ट प्रश्न आहे, हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? तर ऑप्शन आहे बाग, फळाचे उत्पादन, दुधाचे उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 अन्नधान्य उत्पादन. हरित क्रांती ही याच्याशी निगडीत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे? लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मणिपूर. लोकटक तळे हे मणिपूर या राज्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 29 ऑगस्ट, 26 जुलै, 16 डिसेंबर, 5 सप्टेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब म्हणजे घटनाकाराचे मन इच्छुक व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. टिंबटिंब म्हणजे घटनाकाराचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. तर ऑप्शन आहे घटनेचा मसुदा, मार्गदर्शन तत्वे, घटनेचा सरनामा, लिखित घटना. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 घटनेचा सरनामा. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब या डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे. तर ऑप्शन आहे बालाघाट डोंगररांगा, महादेव डोंगररांगा, अजिंठा व सातमाळा 4 यापैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अजिंठा व सातमाळा. नेक्स्ट प्रश्न आहे अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन आहे मुरुड, वेगुलर, पुणे, सातारा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 सातारा. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणले जातात? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणले जातात? तर लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्झन. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाशी उदाहरण आहे? तर ऑप्शन आहे संगणक अन्यवाली, संगणक कार्यक्रम, संगणकीय भाषा, संगणक हार्डवेअर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संगणकीय भाषा. जावा आणि C++ ही संगणकीय भाषेचे उदाहरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ऑपरेशन ग्रीन हँड कोणत्या राज्याने सुरू केली? ऑपरेशन ग्रीन हँड कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन आहे झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्याने ऑपरेशन ग्रीन हँड या राज्याने सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे इंदिरा हा 2022च्या कोणत्या 2 देशाशी संबंधित सैन्य अभ्यास आहे? तर भारत चीन, भारत रशिया, भारत नेपाळ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भारत रशिया. नेक्स्ट प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वॉशिंग्टन, लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 न्यूयॉर्क या सिटीमध्ये आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय. नेक्स्ट प्रश्न आहे सिद्धटेक हे अष्टविनायकाच्या पतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायकाचे पतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे, रायगड, अहमदनगर, सातारा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक पतीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर ऑप्शन आहे क्रीडा समालोचक, निसर्ग अभ्यासक, साहित्य समालोचक, पत्रकारिता. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निसर्ग अभ्यास. मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व निसर्ग अभ्यास या क्षेत्राशी निगडित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे फिरोजशाह मेहता, व्यंकमचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रचंद्र बॅनर्जी, लोकमान्य टिळक.
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विक्रमचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते.